वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना बडतर्फ व जिल्हा बदली करा, बिरसा फायटरची मागणी। विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद उपसभापती यांना बिरसा फायटरचे निवेदन। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त हे आपल्या पदाच्या वर्दीचा अधिकाराचा सातत्याने दुरुपयोग करीत असल्याबद्दल व त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 61(2), 109(1), 190 प्रमाणे फौजदारी गुन्हे व इतर गंभीर आरोप असल्या कारणास्तव पोलीस अधीक्षक श्रवण दत्त व इतर तीन पोलीस अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिनांक 24/3/2024 रोजी च्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारे, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जगदीश पावरा, पप्पू अवाया, दिलीप मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार हे आपल्या पदाच्या अधिकाराचा व कायद्याचा सतत दुरुपयोग करून आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्याविरुद्ध भ्रष्ट पद्धतीने, कॉन्ट्रॅक्ट किलर पद्धतीने बोगस व बनावटरित्या हद्दपारीची कार्यवाही करणे, खोटे व बनावटरित्या गुन्हे दाखल करणे, रात्री बेरात्री घरात घुसून विना नोटीस, विना वॉरंट अटक करायला लावणे, पोलिसांना विना वर्दीत घरात घुसवून चोरी करायला लावणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबवणे, अवैध धंदे व अवैध व्यवसाय विरोधात निवेदन देणाऱ्यांना टार्गेट करणे, पोलीस कोठडीत जातीवाचक व अश्लील वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणे, हत्येच्या कट रचणे, हत्या करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी अनेक प्रकारे सामाजिक कार्यकर्त्यांनाच त्रास देत आहेत। श्री श्रवण दत्त यांच्या या बोगस व मनमानी कारभाराविरोधात नंदुरबार जिल्ह्यातील 100पेक्षा अधिक आदिवासी समाजातील महिलांनी जिल्हाधिकारी श्रीमती मिताली शेट्टी यांना दिनांक 28/2/2024 रोजी निवेदन दिले। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार जहागीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 61(2) अन्वये, हत्येचा कट रचला कलम 109(1) अन्वये, हत्येचा प्रयत्न, जीव घेण्याचा प्रयत्न, खून करण्याचा प्रयत्न कलम 190 अन्वये एकापेक्षा अधिक जणांनी म्हणजेच पोलीस अधिकाऱ्यांनी जमाव मिळून हत्येचा कट रचला व हत्येचा प्रयत्न केला म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। सदर गुन्ह्याची नोंद नहार मुख्य दंडाधिकारी नंदुरबार यांच्या न्यायालयात दिनांक 30/9/2025 रोजी करण्यात आले आहे। जय वडवे या आदिवासी तरुणाचा पोलिसांच्या देखत नंदुरबार येथे खुलेआम चाकूने खून करण्यात आला। त्याविरोधात आदिवासी समाजाने दिनांक 24/9/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काढलेल्या मूक मोर्चाला षडयंत्रपूर्वक दंगलीचे स्वरूप देऊन अनेक निरपराध लोकांवर सुबुद्धीने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला लावले, पोलीस कोठडीत असताना अमानुषपणे मारहाण केली। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे नंदुरबार जिल्ह्यात आल्यापासून सर्रासपणे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असून लोकाभिमुख प्रशासनाला घातक आहेत, भ्रष्ट पद्धतीने काम करत आहेत, आदिवासी समाजाला तुच्छ लेखणारे असून आदिवासी समाज विरोधात जाणीवपूर्वक कार्यवाही करणारे आहेत, भूमाफियांच्या विरोधात गुन्हे दाखल करीत नाहीत, भ्रष्ट, अकार्यक्षम, आदिवासी विरोधी राजकीय कॉन्ट्रॅक्ट किलर पदाचा, कायद्याचा व अधिकारांचा दुरुपयोग करणारे, न्यायापेक्षा अन्यायाला संरक्षण देणारे, आपल्या कार्यकाळात आर्थिक लाभ व्हावा म्हणून अवैध धंदे सुरू करणारे आहेत, त्यांच्या मिळकतीची चौकशी करण्यात यावी। पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त हे चुकीचे काम करत असून राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व दबावाखाली सुबुद्धीने सामाजिक कार्यकर्त्यांना नोटीस बजावत आहेत। राजकीय पुढाऱ्यांचे हितसंबंधी आर्थिक घडामोडी राजकीय पुढाऱ्यांचे वरदहस्त असल्याने श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार हे चुकीच्या पद्धतीने हद्दपारीची नोटीस पाठवून सामाजिक कार्यकर्त्यांना हेतुपुरस्सर त्रास देत आहे। सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध अवैध, बेकायदेशीर, बोगस, बनावटरित्या हद्दपारी प्रस्तावावर कार्यवाही करत आहेत। सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपार केल्यास आदिवासींच्या विषयावर कोण बोलणार, आम्हाला कोण साथ देणार असा सवाल उपस्थित होतो। राजकीय पुढारी हे श्री श्रवण दत्त पोलीस अधीक्षक यांना हाताशी धरून हे सगळे राजकीय सुडापोटी करत आहे। आदिवासींचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। जिल्ह्यातील पोलीस रात्री विनावर्दीत घरात घुसून आदिवासी महिला, मुलांना व पुरुषांना त्रास देतात, खोटे व बनावट गुन्हे दाखल करून आदिवासी बांधवांना अटक करतात। हे पोलीस आहेत की गुंडा असा सवाल उपस्थित केला जात आहे। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊन
अशांतता पसरत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस आदिवासींवर जबरदस्तीने अन्याय अत्याचार करत आहेत, म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी, नंदुरबार जिल्ह्यातून तात्काळ बदली करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त हे भ्रष्ट पद्धतीने खोटा व बनावट स्वरूपाचा सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये हद्दपारीचा प्रस्ताव पारित करणे, त्यांच्यावरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करणे, त्यांना रात्री बेरात्री अटक करायला लावणे, त्यांच्या घरामध्ये रात्री बेरात्री बिना वर्दीचे पोलिसांना घुसवायला लावणे, चोरीच्या स्वरूपात घुसवायला लावणे, चोरी करायला लावणे आणि चोरीची प्रकरणं दडपणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांची प्रकरणं दडपणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करणे, भ्रष्ट अधिकाऱ्यांचं संरक्षण करणे, अवैध धंदे अवैध व्यवसाय यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करणे, त्यांच्या हत्येचा कट रचणे, हत्येचा प्रयत्न करणे, पोलीस कस्टडीत असताना जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणे, अशा पद्धतीने गुन्हेगारी पद्धतीने चुकीची कामं नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्ह्यामध्ये करत आहेत. हे पोलीस अधीक्षक आपल्या वर्दीचा, पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून सामाजिक कार्यकर्त्यांवरती खोटे व बनावट गुन्हे दाखल करून त्यांना अटक करायला लावणे आणि बोगस पद्धतीने, भ्रष्ट पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने, असंविधानिकरित्या काम करत आहेत. यांच्या या मनमानी व चुकीच्या कारभाराच्या विरोधामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी माननीय कलेक्टर महोदयांना दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी एक निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून माननीय कलेक्टर महोदयांना निदर्शनात आणून दिलेला आहे की हा जो पोलीस अधीक्षक आहे हा आपल्या पदाचा दुरुपयोग करून कशा पद्धतीने आदिवासी जनतेची पिळवणूक करत आहे, छळ करत आहे. हे श्रवण दत्त नंदुरबार जिल्ह्यात आल्यापासून सर्रासपणे जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे हड्डे वाढलेले आहेत, अवैध धंद्यांची वाढ झालेली आहे. लोकाभिमुख प्रशासनाला हा पोलीस अधिकारी घातक व धोकादायक आहे. भूमाफियांवरती हा गुन्हे दाखल करत नाही, न्यायापेक्षा अन्यायाला जास्त हा संरक्षण देतो. असा हा अकार्यक्षम भ्रष्ट आदिवासी पोलीस अधीक्षक हा राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरती कॉन्ट्रॅक्ट किलर पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट करत आहे, आदिवासी जनतेला वेठीस धरत आहे. हा जर नंदुरबार जिल्ह्यात राहिला तर आदिवासी जनतेवरती वारंवार अन्याय होत राहील, पोलिसांच्या माध्यमातून आदिवासी जनतेचा छळ होत राहील आणि सामाजिक कार्यकर्त्यांना टार्गेट हा करतच राहील. म्हणून अशा भ्रष्ट व कार्यक्षम आदिवासी विरोधी आणि आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोधी, संविधानाच्या विरोधक या पोलीस अधीक्षक श्रवण दत्तची तात्काळ नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी करण्यात यावी व यांच्यावरती बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशा स्वरूपाची मागणी आम्ही माननीय विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर व माननीय उपसभापती नीलमजी गोरे यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे.